घेताच नाव ज्याचे हो उन्नत हा माथा सर्वात पुढे आहे हा महाराष्ट्र माझा. अभिमान विकासाचा विश्वास भविष्याचा सर्वात पुढे आहे हा महाराष्ट्र माझा. हे राज्य विकासाचे व्यापार उद्यमाचे प्रगतीचे फूल इथे पायाभूत सुविधांचे. ठेवला जगा पुढती साचा जणू प्रगतीचा सर्वात पुढे आहे हा महाराष्ट्र माझा. नमस्कार, महाराष्ट्र माझ्याच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे. आता पहा आजच्या ठळक घडामोडी. शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भुसार मालाची खरेदी विक्रीला दिनांक 7/4/20 पासून झाली सुरुवात. संपूर्ण देशात भारतात कोरोना विषाणूचे थैमान असल्याने नागरिकांना मोफत धान्य मिळण्यासाठी शांताराम पाटील काळखेड यांनी जनतेला केले आवाहन. मुक्काम पोस्ट शिरपूर बटाणे येथील सो माया प्रदीप साळुंके यांनी ऐरणीत कोरोना विषाणू विषयी केले प्रबोधन. विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी काही दिवसापूर्वी शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भुसार मालाची खरेदी विक्री बंद करण्यात आली होती. संपूर्ण देशात महाराष्ट्रात कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन करण्यात आले आहे. परंतु लॉकडाऊनच्या काळात अन्नधान्याची टंचाई व शेतकरी यांना कुठलीही आवक नसल्याने माननीय जिल्हाधिकारी माननीय अमरीशभाई पटेल, प्रशासन व बाजार समितीचे अध्यक्ष संचालक यांनी विशेष मीटिंग घेऊन शेतकऱ्यांच्या मालाला प्राधान्य देऊन कायद्याच्या बंधनात राहून दिनांक 7/4/20 पासून 200 लोकांचे टोकन घेऊन ज्वारी, मका, बाजरी असे शेतकऱ्यांचा माल खरेदी विक्री करावा व त्यानुसार एकूण व्हॉट्सअपवरून 1300 शेतकऱ्यांनी आपली नावे व्हॉट्सअपच्या माध्यमातून नोंदवून रोज 200 शेतकऱ्यांना मोबाईलवरून संपर्क साधून टोकन धारक यांनाच प्रवेश दिले जाणार आहे. तसेच शेतकऱ्यांना मास्कचे वाटप करून सॅनिटाईज लावले जात आहे. कॉटेज हॉस्पिटलच्या मार्फत टेम्परेचर स्क्रीनिंग करण्यात येते. शिरपूर नगर पालिकेमार्फत दररोज मार्केट यार्डमध्ये जंतुनाशकाची फवारणी नियमित करण्यात येते. शेतकरी, व्यापारी, हमाल, मापाडी यांच्यात समन्वय ठेवून आज 150 वाहनांमध्ये जवळजवळ 4500 क्विंटल भुसार धान्य शेतमालाची खरेदी होते. तसेच 4500 रुपयेपर्यंत ज्वारीला भाव दिला जात आहे, असे श्री नरेंद्र सिंग सिसोदिया यांनी सांगितले. बाजार समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, कर्मचारी, हमाल, मापाडी, मान्य जिल्हाधिकारी, माजी मंत्री अमरीशभाई पटेल यांच्या सहकार्यानेच बाजार समितीमध्ये खरेदी विक्री सुरू आहे. कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून शासनाने प्रतिबंधक उपाययोजनेचा भाग म्हणून 24 तारखेपासून संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. तसंच राज्यामध्ये 144 कलमसुद्धा लागू करण्यात आले. त्यामुळे शेतकरी त्यांचा शेतमाल विक्रीसाठी बाजार समितीमध्ये येत नव्हते, कारण त्यांना बाहेर पडण्याचीच मुभा नव्हती. परंतु लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये अन्नधान्याची टंचाई भासू नये, लोकांना अन्नधान्याचा पुरवठा सुरळीत व्हावा, तसेच शेतकऱ्यांची आर्थिक परवडसुद्धा होऊ नये म्हणून शासनाने जिल्हाधिकारी साहेब, पणन संचालक यांनी सर्व बाजार समितीचे खरेदी विक्री व्यवहार त्वरित सुरू करण्याबाबत आदेश काढले. त्यानुसार कालपासून शिरपूर बाजार समितीमध्ये खरेदी विक्रीचे व्यवहार सुरू झाले. खरेदी विक्रीचे व्यवहार सुरू करण्यापूर्वी आम्ही शेतकऱ्यांना त्यांची नावं नोंदण्यासाठी विनंती केली. शेतकऱ्यांची नावे आणि मोबाईल नंबर याची नोंदणी करण्यात येऊन दररोज आम्ही 200 शेतकऱ्यांना मोबाईलवर कॉन्टॅक्ट करून त्यांची वाहनं या ठिकाणी खरेदी विक्रीसाठी बोलवतो. 1300 शेतकऱ्यांनी त्यांची नावे नोंदवलेली आहेत. दररोज 200 शेतकऱ्यांना मोबाईलवर संपर्क साधून या ठिकाणी खरेदी विक्रीसाठी बोलवण्यात येते.
जेणेकरून बाजार समितीमध्ये गर्दी होऊ नये, सोशल डिस्टन्ससुद्धा पाळण्यात येईल अशा पद्धतीने आम्ही या ठिकाणी काळजी घेतो आहे. शेतकऱ्यांना येताना तोंडाला मास्क किंवा हातरुमाल बांधूनच येण्याबाबत सूचना दिल्या आहे. मार्केट कमिटीच्या गेटवर हात धुण्याची व सॅनिटेशनची व्यवस्था करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांनी शक्यतो आपापल्या वाहनाजवळ थांबावे व गर्दी करू नये. एकमेकांमध्ये कमीत कमी 2 मीटर अंतर ठेवूनच उभे राहावे याबाबत सुद्धा विनंती करण्यात आली आहे. या तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय अमरीश भाईसाहेब यांच्या सहकार्याने 5 रुपयाला मी शिवभोजन थालीसुद्धा या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेली. आज सगळा खरेदी विक्रीचा व्यवहार सुरळीत व्हावा, गर्दी होऊ नये. कोरोनाबाबत जे काही मर्यादा पाळायच्या आहेत, जे पथ्य पाळायचे आहेत, याबाबत आम्ही नाशिक जिल्हाधिकारी आदरणीय भाईसाहेब, आमदार काशाराम दादा, तहसीलदार यांच्याशी चर्चा करून त्यांचंसुद्धा मार्गदर्शन घेतले आणि त्याला उत्तम प्रकारे प्रतिसाद मिळाला. काल जवळपास 180 वाहनांचे खरेदी विक्रीचे व्यवहार झाले. त्याची किंमत जवळपास 2 कोटीचा टर्नओव्हर झाला. आज सुद्धा 195 वाहनं आलेली आहेत. मी जेव्हा तुमच्याशी बोलतो त्यावेळेला जवळपास 125 वाहनांची मोजणी झालेली, सौदेहून मोजणी झालेली. शेतकरी, व्यापारी, हमाल मापडी यांच्या सगळ्यांचा सहकार्य, सगळ्यांमध्ये समन्वय ठेवलेले असल्यामुळे शिरपूर मार्केट कमिटीचे व्यवहार अतिशय शांततेत आणि चांगल्या पद्धतीने सुरू आहे. अशाच प्रकारे सगळ्या घटकांनी सहकार्य करावं अशी मी त्यांना विनंती करतो. भारतात महाराष्ट्रातून कोरोना विषाणूने फार मोठे थैमान घातले आहे. सर्वांचे जीवन जगणे कठीण असताना माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे ताबडतोब लॉकडाऊन 21 दिवसाचे केले त्यामुळे लाखोंच्या संख्येने जीवदान मिळाले आहे असंच म्हणावं लागेल. कारण अमेरिका देश बलाढ्य म्हणून प्रसिद्ध आहे, परंतु कोरोना विषाणूमुळे हजारांच्या संख्येने लोक मृत्युमुखी पडत आहे. यांचे मुख्य कारण म्हणजे लॉकडाऊन न केल्यामुळे कोरोना विषाणूची जोरात साथ सुरू आहे. आपल्या महाराष्ट्रातही लॉकडाऊनच्या काळात सर्व जनतेला अन्नापासून वंचित राहू नये म्हणून महाराष्ट्र सरकारने 5 किलो प्रत्येक नागरिकाला तांदूळ देण्याचे केले आहे. म्हणून आज मुक्काम पोस्ट काळखेड येथील दुकान नंबर 27चे मालक माजी सरपंच शांताराम पाटील यांनी आपले भूमिका मांडताना सांगितले, एप्रिल महिन्याचे धान्य वाटप 99% झालेले आहे. शासनाकडून मोफत धान्य आल्याबरोबर लगेच वाटप करू. यात कुठलीही गैरप्रकार न होता प्रत्येक कार्डधारकाला शासनाच्या आदेशानुसारच धान्य दिले जाईल, यात शंका नाही. मी नागरिकांना एवढंच आवाहन करेन, जसेही शासनाकडून धान्य पुरवठा झाला त्याप्रमाणे लगेच वाटप केले जाईल असं त्यांनी सांगितले. पाटील, धुळं तालुका खरेदी विक्री संचालक, माजी सरपंच काळखेडा. तर आपल्या पत्रकार बंधूंच्या मार्फत एक सांगू इच्छितो की मी रेशन दुकानदार पण आहे आणि माझा व्यावसायिक पण आहे. तर आज दिनांक रोजी आज आपण काळखेड गावात आले. परिस्थिती अशी आहे की शासनाच्या नियमानुसारच धुळं तालुक्यात अधिकारी वर्गांनी ज्या सूचना दिल्या आहेत, माननीय कलेक्टर साहेब, माननीय जिल्हा पुरवठा अधिकारी साहेब यांच्या सूचनाचे पालन करून नियमानुसार आम्ही रेशन वाटप करतोच. एप्रिल महिन्याचा रेग्युलर कोटा जो होता तो जवळजवळ 99% वाटप झालेला आहे. आता येणारा जो मोफत माल आहे, एका माणसाला 5 किलो तांदूळ, तो माल सध्या उपलब्ध झाल्यावर आम्ही सगळ्या ग्राहकांना योग्य त्याप्रमाणे त्यांना विनामूल्य देऊ. शासनाच्या ध्येय धोरणाचा आम्ही 100% तंतोतंत पालन करू. तरी काही ठिकाणी इतर गावातलं राजकारण असतं व इतर व्यक्तिदोष असतो, त्यामुळे हेतुपुरस्तर धुळे तालुक्यातील रेशन दुकानदारांच्या बाबतीत काही जर चुकीच्या संकल्पना मांडल्या गेल्या असतील तर कृपया पत्रकार बंधूंनाही विनंती करतो, आम्हालाही माणुसकी असल्यामुळे आम्ही अशा वेळेस 100% शासनाला पुरेपूर मदत करून जेणेकरून जे लाभार्थी आहेत त्यांना त्या धान्यापासून वंचित राहणार नाही याचं आम्ही काळजी घेऊ. तरी एवढंच सांगून
मी आपल्यास सांगू इच्छितो हे की जे महिन्याचं रेग्युलर धान्य आहे ते तुम्हाला मिळणारच आहे, परंतु अतिरिक्त 5 किलो प्रति युनिट एका युनिटला ते जसं अंत्योदयसाठी 35 किलो धान्य आहे आणि प्राधान्य कुटुंबासाठी जे तुमचं रेग्युलर म्हणजे एका लाभार्थीला 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ याप्रमाणे हे रेग्युलर झालं. आता याच्या पुढे 10 एप्रिल नंतर शासनाने उपलब्ध करून दिला कोठा, तर एका लाभार्थीला 5 किलो तांदूळ याप्रमाणे विनामूल्य द्यायचे ठरवले युनिट संख्यावर आहे. फक्त तांदूळ. बरोबर. अथवा हां त्यानंतर तसंच किंवा डाळ मिळणार आहे, तेल मिळणार आहे. तर हा जो विषय आहे जसा माल उपलब्ध राहिला तसा देऊ आणि ग्राहकांनाही प्रशासनाने तशी एक सूचना द्यायला पाहिजे की प्रत्यक्ष जो माल येणारा आहे तोच येईल बा, जेणेकरून बा तर लोक कंटा आम्हाला त्याच्यात हे पाहिजे की डाळ पाहिजे, तर शासनाने उपलब्ध जो दिला असेल तो आम्ही तो 100% देण्याचा प्रयत्न करू. त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगणार? इटलीहून तर स्वतः तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच संदर्भात मी सांगू इच्छितो. इटलीला जो विद्यार्थी होता तो माझा मुलगाच होता, प्रशांत शांताराम कचवे. तर तो 7 मार्चला त्याचं 15 तारखेचं फ्लाईट होतं, परंतु त्याला योगायोग 7 तारखेचं तिकीट मिळालं. तो 7 मार्चला आला, त्याचं विमानतळ दिल्लीला उतरला, तिथं त्याचं चेकअप झालं. त्यानंतर तो आपल्या मुंबईलाही चेकअप झालं. त्यानंतर स्वतः तो एज्युकेटेड असल्यामुळे तो MS करतो आहे इटली पेट्रोलियम जिओलॉजीसाठी. तो विज्ञानाचा विद्यार्थी असल्यामुळे त्याला समजतं की आपल्यापासून कोणाला त्रास होऊ नये, त्यासाठी स्वतः तो माझा मुलगा धुळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये स्वतः चेकअप केलं. माझा मुलगा असूनसुद्धा त्याने माझ्यापासून 15 ते 20 दिवस मला त्याचा कोणताही संपर्क झाला नाही आणि त्याने होऊ दिला नाही. त्याचप्रमाणे तो आज त्याची तब्येत अतिशय उत्तम आहे, त्याला कोणत्या प्रकारची लागण नाही आणि त्याचं एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून एक तो पण तेवढा जागृत असल्यामुळे त्याच्या पद्धतीने तो वागलेला आहे. तरी त्या बाबतीत जे चुकीच्या कोणी सांगितलं असेल ते चुकीचं आहे. प्रत्यक्षात मी तुम्हाला माझ्या मुलगाची खात्री देऊ शकतो. कोरोना विषाणूमुळे अख्खे जग हादरून गेले म्हणून भारतात महाराष्ट्रातही 21 दिवसाचे लॉकडाऊन केले गेले. परंतु काही रिकाम टेकडे व कारण नसताना फिरणारे यांनी घरातच राहावे म्हणून मुक्काम पोस्ट शिरपूर भटाणे येथील सो माया प्रदीप साळुंके यांनी ऐरणीत हात जोडून सर्वांना विनंती केली आहे. हे ऐरणीतील प्रबोधन सर्वांनी संपूर्ण ऐकावे व आपापल्या घरातच राहावे आणि कोरोना विषाणूला कायमस्वरूपी हद्दपार करावे असे छानपैकी प्रबोधन सो माया साळुंके यांनी केले आहे. हात जोडी सांगस भाऊ रावा तुम्ही घरमा, आव करोना दुश्मन उभा से रे दारमा, आव करोना दुश्मन उभा से रे दारमा. सांगी सांगी थकनात गावना पुढारी, नाही रे चांगली आई करोना महामारी, नाही रे चांगली आई करोना महामारी. ऐका भाऊ सवनिया ते मोदीजीसन सांगन, घर माझ बसा मासे आपलं कल्याण, घर माझ बसा मासे आपलं कल्याण. साधा भादा नाही भाऊ करोना आजार, उगाडू नका रे आते मरण दार, उगाडू नका रे आते मरण दार. थोडा धीर धरा भाऊ येथील चांगला दिन, जग मावई आपला भारत निशान, जग मावई आपला भारत निशान. डॉक्टर पोलीस नी देखा रात दिन सेवा, आव रोग मिटाडाले थोडा हातभार लावा, आव रोग मिटाडाले थोडा हातभार लावा. 21 दिन लॉकडाऊन पाया भाऊ आते, 9 महिना वतुत आपण मायनाच पोटे, 9 महिना वतुत आपण मायनाच पोटे. घरबठी करा भाऊ खरी देश सेवा, बायको पोरे मायबापनी ध्यान आते ठेवा,
बायको पोरे मायबापनी ध्यान आते ठेव. आजच्या बातमीपत्र इथेच संपले. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत